नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. स्वामींच्या आणि बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना आणि बाप्पांना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बुधवारी मोठी संकष्टी चतुर्थी आहे. प्रत्येक आईने करा 108 मुगाचा अतिशय प्रभावशाली जबरदस्त असा उपाय. सर्व संकटे अडचणी दूर होतील. मुलाची अभ्यासात नोकरीत प्रगती होईल. काही अडचणी असतील, नजर दोष असेल किंवा वाईट कोणाची तरी नजर लागलेली आहे, कोणी वाईट शत्रू आहे, तर सर्व काही दूर होणार आहे. तर आज आपण हा संकष्टी चतुर्थीचा उपाय करत आहोत. चतुर्थी दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. भगवान गणेशाला बुद्धीचे देवता असेही म्हणतात आणि विघ्नहर्ता देखील म्हणतात. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात कोणतीही विघ्न असू, संकट असू, सर्व काही ते दूर करत असतात. त्याच्यामुळे त्यांची मनोभावे सेवा करायला पाहिजे. संकष्टी चतुर्थीचं व्रत देखील करायला पाहिजे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला लवकर उठून विधिवत पूजा करायची आहे. म्हणजे जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. विधिवत पूजा केल्यानंतर अष्टगंध, अगरबत्ती, धूप लावायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 21 जुडी दुर्वा ठेवायची आहे. लाल फूल अर्पण करायचं आहे. हार, नैवेद्य सर्व काही ठेवायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्याच्यानंतर भक्तिभावाने पूजा करायची आहे आणि तुम्हाला गणपती अथर्व शीर्षेचं पठण करायचं आहे. म्हणजे तुम्ही जी प्रिय गणपतीला सेवा आहे बाप्पांना, ती सेवा तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला ही सेवा करणं जमत नसेल तर तुम्ही 11 वेळा ओम ग गणपते नम, ओम ग गणपते नम या मंत्राचा देखील जप करायचा आहे. तसेच वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा ही साधी सोपी सेवा तुम्हाला करायची आहे. या दिवशी जर उपवास तुम्ही करत असाल, व्रत करत असाल तर थोडी छोटीशी सेवा तुम्ही करू शकता. या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याच्यानंतर आपली मुलं अजिबातच ऐकत नाही, चिडचिड करतात. तर अशा वेळेस तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. कारण बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. त्याच्यामुळे आपल्या मुलाची कुठलंही आपल्या मुलावर संकट असू द्या किंवा आपला मुलगा ऐकत नाही, अभ्यास करत नाही किंवा नोकरीमध्ये काही अडचणी येत आहेत, नोकरी लागत नाही किंवा प्रमोशन होत नाही, अशा भरपूर काही अडचणी आहेत. त्याच्यावरती तुम्हाला आज हा उपाय देखील करायचा आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जी पण मी काही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया देखील लिहायला विसरू नका. चला पाहूयात कोणता उपाय आहे. तर तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी उपाय तुम्ही हा करायचा आहे किंवा तुम्ही 12च्या आत हा उपाय केला तरी चालणार आहे. सर्व पूजा केल्यानंतर देवाला दिवा, अगरबत्ती लावून घ्यायचा आहे तरच हा उपाय करायचा. कारण जी आपण कोणती सेवा करत असतो किंवा काही उपाय करत असतो त्या उपायाला अग्निसाक्षी असते असं म्हणतात. त्याच्यामुळे दिवा लावल्याशिवाय कोणतीही सेवा तुम्ही करायची नाही, कोणताही उपाय देखील करायचा नाही. तर त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला 108 हिरवे मूग घ्यायचे आहे. तुम्हाला कुठंही किराणा दुकानच्या स्टोअरमध्ये तुम्हाला हिरवे मूग मिळतील, ते आणायचे आहेत तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये तुम्हाला हिरवे मूग 108च घ्यायचे आहेत, जास्त नाही किंवा कमी नाही. 108 हिरवे मूग मोजून घ्यायचे आहेत. बाप्पाच्या मूर्तीसमोर तुम्हाला हिरवे वस्त्र अंतरायचं आहे. हिरवे वस्त्र अंतरल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आसनावरती बसायचं आहे. आसनावरती बसल्यानंतर एक मूग टाकत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. ओम ग गणपते नमः, ओम ग गणपते नमः. पुन्हा एकदा ऐका, ओम ग गणपते नमः. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा एक मूग टाकत तुम्हाला 108 मूग होईपर्यंत हा मंत्र बोलायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला देवासमोर ठेवायचं आहे. मग ही तुम्हाला दिवसभर देवासमोर ठेवायचं आहे. परत संध्याकाळी तुम्हाला 6च्या दरम्यान तुम्हाला याची पोटली तयार करायची आहे. याची पोटली तयार केल्याच्या नंतर तुम्ही ही पोटली तुमचं मूल जिथं अभ्यास करतं किंवा तिथं झोपतं किंवा तिथं सतत त्याच रूममध्ये असतं किंवा त्याच बाजूला असतं त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. अस्वच्छ जागे ठेवायची नाही. स्वच्छ जागा असली पाहिजे किंवा तिथं कुठलीही वाईट शक्ती किंवा तिथं काही कचरा वगैरे नसला पाहिजे, अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे.
नंतर किंवा उशी खाली तुम्ही ठेवली ना तरी पण चालणार आहे. मग तुम्हाला रात्रभर मुलांपाशीच ही पोटली ठेवायची आहे. त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ही पोटली घ्यायची आहे आणि जवळच तुम्हाला गणपती बाप्पाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये जाताना तुम्हाला एक नारळ, 21 दुर्वा, फूल, 11 तांदूळ घ्यायचे आहेत आणि दक्षिणा 11 किंवा 51, 21 असा दक्षिणा तुम्हाला घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर बाप्पाच्या समोर उभं राहिल्यानंतर तुम्हाला हातामध्ये नारळ, फूल, दक्षिणा, तांदूळ घेतलेले आहेत 11, ते तांदूळ घ्यायचे आहेत आणि बाप्पांच्या पायावरती तुम्हाला ठेवायचं आहे. जी मनातली इच्छा आहे ती बोलायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी हिरवे मुगाची पोटली आहे ती देखील तुम्हाला त्यांच्या पायाशी ठेवायची आहे आणि तुमच्या आयुष्यात काही संकट आहेत, काही अडचणी आहेत ते बाप्पांना सांगायच्या आहेत आणि त्यांना ते मुगाची पोटली त्यांच्या पायावरती ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही उपाय करू शकता. या खूप प्रभावशाली उपाय आहे. बाप्पाला हिरवे मूग आणि हिरवं अन्नधान्य खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करा संकष्टी चतुर्थीला. दुसरं देखील तुम्ही करू शकता, म्हणजेच तुम्ही हिरवं वस्त्र, हिरवे अन्न तुम्ही दान करू शकता. परत हिरवी डाळ मुगाची म्हणजे सालीसकट असते ती डाळ तुम्ही भिजवून पक्ष्यांना खाऊ घालू शकता. ह्या दिवशी तुम्ही ह्या सेवा करायच्या आहेत आणि हे उपाय देखील करायचे आहेत. तुमच्या मुलांसाठी नक्कीच हे उपाय करा. खूप प्रभावशाली असे उपाय आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया देखील लिहायला विसरू नका. आजची जेवढी झालेली सेवा मी बाप्पाच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया.